नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ABP माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मधली ओळ हा जो आपला नवा सेगमेंट आहे त्यातली पहिल्या तीनही सेगमेंटला अतिशय उत्तम असा तुम्ही प्रतिसाद दिला. काही महत्त्वाच्या मौलिक सूचना तुम्ही केलेल्या आहेत. आजचा जो आपला चौथा भाग आहे त्या भागामध्ये दैनिक सामना की जे शिवसेनेचं मुखपत्र आहे त्या मुखपत्रामध्ये की ज्याच्या शिवसेनेच्या या मुखपत्राचे श्री संजय राऊत हे संपादक आहेत आणि व्यवस्थापकीय संपादक शिवसेनेच्या या मुखपत्राची सगळी मालकी जी आहे ती ठाकरे कुटुंबियाकडे आहे. सो आज शिवसेनेनं चोर बाजारातील तराजू अशा शीर्षकाखाली एक अग्रलेख लिहिला आणि त्या अग्रलेखामध्ये परमबीर सिंह यांच्या प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिला त्याच्यावरती काही संशय उपस्थित केला आणि निसंदिग्ध स्वरूपामध्ये न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे ते राज्य सरकारच्या अधिकारावरती अतिक्रमण आहे. एका विशिष्ट विचारधारेला वाहिलेली व्यवस्था काम करते आहे आणि त्याच्यामध्ये न्यायव्यवस्थासुद्धा आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कारण रंजन गोगोई जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते त्यांनीच जाहीरपणे बोलत असताना जे एक वक्तव्य केलेलं होतं ज्याचा त्यांनी नंतर इन्कार केला की मी स्वतः न्यायालयामध्ये जाणार नाही कारण तिथे न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही. आणि त्याच्यानंतर रंजन गोगोई हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्यसभेमध्ये खासदार झालेले आहेत. आता असं आहे की ह्या सगळ्या घटनाक्रमानंतर मुळात परमबीर सिंह यांचं जे जजमेंट आहे ते सामनाकारांनी नीट वाचलं होतं का असा पहिला प्रश्न उपस्थित होतो. तो तसा का उपस्थित होतो त्याच्या आधी आपण आज नेमकं त्या अग्रलेखामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण समजून घेऊया. अग्रलेखामध्ये ते असं म्हणतात की केंद्रीय तपास यंत्रणांचे गेल्या 7 वर्षातील वर्तन एकतर्फी व राजकीय दबावाने प्रेरित आहे. हे सरकार सत्तेवरती येऊन 2.5 वर्ष झाल्यानंतर सतत होत असलेला जो दावा आहे सत्ताधारी पक्षाकडनं तो केंद्रीय संस्थांच्या एकूण तपास पद्धतीवरती आहे आणि त्या अनुषंगाने ते सतत बोलत राहतात की महाराष्ट्र सरकार उलथवून टाकण्याचा केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये नवीन काही नाही आहे. न्यायाचा तराजू हलतो आहे व सत्याची गळचिपी सुरू आहे. म्हणजे इथून न्यायव्यवस्थेवरती प्रश्न विचारायला सामनाकार सुरुवात करतात. अशा वेळेला न्यायालयाने जनतेचा आवाज बनायला हवं. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी न्यायालयांनाच पुढं यावं लागेल. पण आज सगळेच लोक बडे किंवा छोटे गुलाम बनून अंधभक्तीचा सूर आळवीत आहेत. परमबीर सिंग प्रकरणाचा तपास राज्याकडून CBIकडे गेला हा ठाकरे सरकारला धक्का वगैरे असल्याचा नाच विरोधक करीत आहेत. ते सर्वस्वी चूक आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारांच्या अधिकारावरील आक्रमण समोर आले आहे. दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा तराजू नसून चोर बाजारातला आहे हे उघड झालं आहे. माझ्या मते खरी जी अधिक धक्कादायक जी ओळ आहे ती ही आहे की जो काही न्यायाचा ते तराजू आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तराजू असतो, न्यायव्यवस्थेच्या डोळ्यावरती पट्टी असते आणि सामनाकारांनीच लिहिलं म्हणून नव्हे पण न्यायालयामध्ये जो न्याय मिळतो त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा होत असते पण ती गुणात्मक पातळीवरची असते. इथे मात्र सामनाकारांचं असं होतं आहे की जो काही निकाल आलेला आहे तो एका विशिष्ट विचारधारेला बांधलेला असलेल्या पद्धतीचा आहे आणि हे राज्य सरकारच्या अधिकारावरती अतिक्रमण आहे. पुढं ते असं म्हणतात की महाराष्ट्रातील पोलिसावर अविश्वास का? अग्रलेखातून परमबीर सिंह प्रकरणात भाष्य करण्यात आले आहे. यावर बोलताना या प्रकरणाचा सर्व तपास CBIकडे देण्यात आला आहे असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर यायला हवेत. राज्याचे पोलीस परमबीरचा सर्व वीरकथाचा तपास करत होते. त्यांनी फास अळवत आणलाच होता पण सर्वोच्च न्यायालयानं तडकाफडकी परमबीराचं प्रकरणे CBIकडे सोपवली. राज्याच्या पोलिसावरचा अविश्वास धक्कादायक आहे. सर्व प्रकरणे केंद्रीय तपास यंत्रणेला सोपवून न्यायालयातून परमबीर यांना सर्वोच्च दिलासा देण्यात आला आहे. आता इथे पहिला प्रश्न उपस्थित होतो की सामनाकारांनी सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र वाचलेलं आहे का? काही ज्येष्ठ विधिज्ञांशी मी बोललो आणि मी स्वतः ज्या वेळेला हे निकालपत्र वाचलं त्यानंतर 4 महत्त्वाचे मुद्दे लक्षात आले. एक, हा निकाल राज्य सरकारला धक्का नाही. या निकालपत्रामध्ये 2 मुद्दे होते. एक मुद्दा होता तो म्हणजे परमबीर सिंह यांनी 2 मागण्या केल्या होत्या. त्यांच्यावर असलेले जे 5 वेगवेगळ्या पद्धतीचे FIR फाईल केलेले आहेत ते CBIकडे त्याचा तपास सोपवावा
आणि त्यांचं जे निलंबन झालेलं आहे ते रद्द करावं. सन्माननीय न्यायालयानं परमबीर सिंह यांचं निलंबन रद्द करायला नकार दिला. 5 प्रकरणं CBIकडे देत असताना न्यायालय असं म्हणालं की महाराष्ट्र पोलिसावरती आमचा अविश्वास आहे असं नाही, किंवा महाराष्ट्र सरकारबद्दलच्या कुठल्याही त्यांच्या टिप्पणी नाही आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाचं असं मत आहे की ज्या राज्याचा माजी गृहमंत्री आणि ज्या राज्यातला पोलीस मुंबई CP यांच्यामध्ये वाद आहे आणि जिथे व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास टिकवायचा असेल तर ही चौकशी या व्यवस्थेतल्याच मंडळीनं करण्याच्या ऐवजी ती त्रयस्थ संस्थांनी करावी आणि ती CBIनी करावी, अशा पद्धतीचा त्यांनी निवाडा दिला. CBI हा सोनेरी पिंजऱ्यातला पोपट आहे हे मनमोहन सिंह सरकारच्या काळातली जी सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी होती तीसुद्धा बहुधा सर्वोच्च न्यायालयानं लक्षात घेतलेली आहे. आणि म्हणून या तपासामध्ये सर्वोच्च न्यायालयानं CBIला पूर्ण अधिकार दिलेले नाहीत. आपण मधल्या ओळीतनं विश्लेषण करत असताना जी फॅक्च्युअल बाजू आहे ती आयदर या साईडची असेल किंवा या साईडची असेल ती समजून घेऊनच महाराष्ट्राच्या समोर मांडण्याचा प्रयत्न आहे. न्यायालयानं या प्रकरणामध्ये परमबीर सिंह यांचा जो तपास आहे त्याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला वेळोवेळी द्यायला सांगितलेला आहे. थोडक्यात CBIचा जो तपास आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीच सुरू असणार. त्यामुळं ना राज्य सरकारच्या यंत्रणेवरती काही टिप्पणी केलेली आहे, ना CBIला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे, ना राज्याच्या पोलीस यंत्रणेवरती अविश्वास व्यक्त केला आहे. पण हे तर गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात आपण बघतोय की या सरकारनं नियुक्त केलेला मुंबईचा पोलीस आयुक्त याच सरकारच्या गृहमंत्र्यावरती जाहीरपणे पत्र लिहून अविश्वास व्यक्त करतो आणि याच सरकारच्या काळामध्ये आपणच नियुक्त केलेल्या आणि आता नकोशा झालेल्या या मुंबई CPवरती 5 गुन्हे दाखल होतात. सचिन वाजेची प्रेस प्रकरण तर अँटेलियाचं जे काही आहे ते परमबीर यांच्याच काळात झालेलं आहे. सो आता ज्या वेळेला तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये न्यायालयीन व्यवस्थेवरती अविश्वास व्यक्त करता तेव्हा सर्वसामान्यांचा या व्यवस्थेवरचा विश्वास राहणं किंवा तो तसाच इंटॅक्ट राहील हे पाहणं ही कुणाची जबाबदारी असा प्रश्न पडतो. पत्रकारितेमध्ये काही संकेत आहेत आणि सार्वजनिक राजकीय क्षेत्रात वावरत असलेली मंडळीसुद्धा हा संकेत पाळत असतात. मुख्यत्वे आपल्या देशाचं संरक्षण खातं, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि न्यायालय याबद्दलची टिप्पणी करता येत नाही. मला आठवतं की गुजरातमध्ये मिड डेच्या पत्रकारांनी न्यायालयात तारखा बदलून घेण्यापासून ते वेगवेगळ्या पातळीवरती कसं करप्शन चालतं याचं एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि त्यावेळेला सन्माननीय न्यायाधीशांनी अशी टिप्पणी केली होती की अशा पद्धतीनं न्यायव्यवस्थेतल्या त्रुटीवरती किंवा गैरव्यवहारावरती बोट ठेवल्याने लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडेल. काहीच दिवसापूर्वी विधिमंडळामध्ये बोलत असताना राज्याचे गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील असं म्हणाले होते की किमान सर्व संस्थांचं पावित्र्य कायम राहील असं तरी बघा. आणि त्यांचा रोख त्याही वेळेला न्यायालयाकडे होता, पण त्यांनी लगेच तो रोख सावरला, कारण त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवातून त्यांना हे लक्षात आलं असेल की अशा पद्धतीनं न्यायालयावरती टिप्पणी करणं हे विधिमंडळाच्या पटलावरती तरी योग्य नाही आणि त्यांनी ती लगेच बाजू सारवली. त्यामुळं मुळात जे जजमेंट नीट वाचलं गेलेलं नाही आहे त्यातनं खरंच तो दिलासा मिळाला आहे का हे बघितलं गेलेलं नसताना चोर बाजारातला तराजू अशा पद्धतीनं सामनाकारांनी अग्रलेख लिहिणं हे किती न्यायोचित आहे ते प्रेक्षकांनी ठरवावं. मला इथे 2 प्रकरणं आठवतात. एक प्रकरण तर हेच याच सरकारशी निगडीत आहे, त्याच्याबद्दल आपण बोलू, पण एका प्रकरणाचा ओझरता उल्लेख करू आणि एक मात्र तपशीलवार आपण बोलू. देशामध्ये आणीबाणी केव्हा लागू झाली? जेव्हा राजनारायण वर्सेस इंदिरा गांधी म्हणजे तेव्हाच्या पंतप्रधान ज्या रायबरेलीतनं निवडणूक लढवतात. मी बाय द वे मी रायबरेली आणि अमेठी काही वेळेला जाऊन फिरलेलो आहे. त्या मतदारसंघाचं जे चित्र आहे तेही बघितलेलं आहे. सो रायबरेलीतनं जो पारंपरिक नेहरू गांधी घराण्याचा मतदारसंघ आहे तिथून श्रीमती इंदिरा गांधी ह्या विजयी झाल्या होत्या. पण 1951 सालचा जो लोकप्रतिनिधी कायदा आहे त्यातल्या तरतुदीचा आधार घेऊन त्यांच्या ऑपोनंटनी एक खटला त्यांच्यावरती गुदारला आणि त्याच्यात असं म्हटलं की ज्या वेळेला त्यांचे एक स्वीय सहाय्यक की जे त्यावेळेला शासकीय सेवेमध्ये होते त्याने आपल्या पदाचा शासकीय सेवेचा राजीनामा दिलेला होता, परंतु तो राजीनामा राष्ट्रपतीनं स्वीकारण्याच्या आधीच ते श्रीमती इंदिरा गांधी
यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी झाले आणि मग त्यांनी तिथली निवडणुकीची यंत्रणा राबवली आणि हा लोकप्रतिनिधी कायद्यान्वये घालून दिलेला जो निकष होते त्याच्यात हा डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा आहे. सन्माननीय न्यायालयानं आणि सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा तो निर्णय अपहेल्ड केला आणि श्रीमती इंदिरा गांधी यांना अपात्र ठरवलं 6 वर्षासाठी. त्यानंतर आपल्या देशामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्याचा फार मोठा इतिहास आहे. जयप्रकाश नारायण यांची मुवमेंट, त्यांनी दिल्लीमध्ये जे बोलवलेलं लाँग मार्च होता, त्यांनी ते केलेलं कथित वक्तव्य की प्रसंगी गरज पडली तर तुम्ही शस्त्र हातात घ्या वगैरे, त्याच्याबद्दलही कॉन्फ्लिक्ट आहेत. पण ते एक न्यायालयाचं जजमेंट होतं की ज्या जजमेंटमुळं या देशामध्ये आणीबाणीची सुरुवात व्हायला म्हणजे ते एक कारण ठरलं. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की राजीव गांधी यांच्या काळामध्ये शहाबानूच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं मुस्लिम महिलांचे अधिकार मान्य करून पोटगी दिलेली होती. पण ते सुद्धा जजमेंट राजीव गांधी सरकारकडं असलेल्या 413 खासदाराच्या मताच्या बळावरती त्यांनी ते फिरवलं आणि पोटगीचा जो मुस्लिम पर्सनल लॉचा कायदा आहे तो लागू केला आणि तिथून मग न्यायालयाच्या निर्णयावरती अशा पद्धतीनं अध्यादेश आणणं आणि ते फिरवणं अशा पद्धतीची एक चुकीची परंपरा सुरू झाली. आत्तासुद्धा मेरिटवरती तुम्ही न्यायालयाच्या निर्णयाचं विश्लेषण करू शकता, क्रिटिकल ॲनालिसिस करू शकता, पण न्यायालय कुठल्या तरी दबावामध्ये आहेत किंवा कुठल्या तरी इन्फ्लुएन्सखाली आहेत असं सांगून समाजाची दिशाभूल करणं हे न्यायालयीन संकेताच्या दृष्टीनं योग्य नाही आहे. बाय द वे, हे जे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरती आलं ते कसं आलं? ज्या वेळेला श्री देवेंद्र फडणवीस आणि श्री अजित पवार यांनी जाऊन पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग केला होता, त्या शपथविधीनंतर हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं आणि तेव्हा जर गुप्त मतदान पद्धतीनं मतदान झालं असतं तर कदाचित देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना जे अपेक्षित होती ती गोष्ट घडली असती आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्याबरोबर असलेले जे आमदार होते त्यांनी गुप्त मतदान केलं असतं आणि मग काय झालं असतं गॉड नोज, किंवा आधी सभागृहाच्या पटलावरती काय घडामोडी घडवून आणल्या गेल्या असतं माहीत नाही. पण त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला की या राज्याला एका योग्य राज्य सरकारची गरज आहे. त्यामुळं हे सरकार निवडत असताना एकतर ते आवाजी मतदान पद्धतीनं सदस्यांनी हात वर करून ती मतं काउंट करून तो मतदान गृहीत धरलं जाईल, ज्याच्याकडे ते बहुमत असेल ते सिद्ध होईल आणि या सगळ्या प्रक्रियेचं लाईव्ह स्ट्रीम करा, जनतेला ते बघू द्या की कोण कुठल्या बाजूनं मतदान करतं. आणि हा निकाल जसा आला तसा तत्काळ श्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यामुळं तेव्हाचा निकाल बरोबर होता आणि आत्ताचा निकाल बरोबर नाही असं मानणं ही फार मोठी गल्लत ठरेल. याही प्रकरणामध्ये मी जे ज्येष्ठ विधिज्ञांना बोललो, अजूनही राज्य सरकारला अपील करण्याची संधी आहे. आयदर एक रिट पिटिशन ते रिव्हिजन पिटिशन करू शकतात आणि सर्वोच्च न्यायालयाला आणखी काही राहिलेले मुद्दे आहेत ते लक्षात आणून देऊ शकतात. जसा राज्यातल्या यंत्रणेवरती विरोधी पक्ष सातत्यानं अविश्वास दाखवत आहे, सगळीच व्यवस्था करप्ट आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे, ते जसं खरं नाही आहे तसंच केंद्र सरकारच्या बरोबरच न्यायालयीन व्यवस्था की जी आपल्याला अनुकूल निकाल दिल्यानंतर मग बरोबर असते आणि आपल्याला प्रतिकूल निकाल दिल्यानंतर ती बरोबर नसते असं सांगणं हे एकूण सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरती असलेला जो विश्वास आहे, जो हळूहळू कमी होत चाललेला आहे, तो अधिक कमी करण्यासारखा आहे. सो थांबूया आपण इथे. मधल्या ओळीमधून या ज्या मधल्या गोष्टी विथ कंटेम्पररी हिस्ट्री, काही उदाहरणं यासहित मांडण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो कसा वाटतो तो जरूर कळवा. तुमच्या क्रिटिकल महत्त्वाच्या टिप्पणींचं स्वागत आहे. हा आणि माझं ABP माझावरती जे काही तुम्हाला जर्नलिझम दिसेल ते ऑब्जेक्टिव्हच असणार आहे. हाही कार्यक्रम ऑब्जेक्टिव्ह असेल. सो थांबूया आपण इथे. तुमच्या चांगल्या सूचनांचं स्वागत आहे. काही विषय पण सुचवा, काही गेस्ट सांगा आणि या सेगमेंटमध्ये काही बदल तुम्हाला अपेक्षित असतील तर तेही वेळोवेळी सांगत राहा. थांबूया आपण इथे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.